आपण अतिथी कक्षामध्ये मान्यवरांचा स्वागताचा आणि कौतुकाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. क्रिकेट सारख्या खेळाला प्रोत्साहित करत असंख्य खेळाडूंना ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं सहकार्य केलं जातं, आजच्या रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वामध्ये ज्यांचा संघ आपण पाहतो अशा रॉयल कलंबोलीचे सन्मान्य सर्वेसर्वा विजय शेठ खानावकर सरांचा या ठिकाणी आपण मान सन्मान करत आहोत. मी स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय महेश दादा कडू यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण त्यांना या ठिकाणी समर्पित करूया. क्रिकेट खेळाशी सातत्यानं आपल्याला जोडून ठेवलंय आणि हस्तगत आज नाही गेली कित्येक वर्ष या खेळाला सहकार्य करणारे व्यक्तिमत्व रॉयल कलंबोली या 6व्या पर्वातील आमच्या संघाचे ओनर्स सहकारी विजयदादांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान आपण करत आहोत. आदरपूर्वक महाराष्ट्राचं असणारं अलंकृत वस्त्र आणि या स्पर्धेची एक गोड आठवण भेट आपण त्यांना या ठिकाणी समर्पित करत आहोत. एका फ्रेममध्ये अतिथी कक्षामध्ये असणारे मान्यवर आपण पाहतोय, ज्यांचा संघ देखील आज टॉप 16 मध्ये दाखल झालाय. जबरदस्त खेळ राहिला रॉयल कलंबोलीच्या सर्व खेळाडूंचा. त्यांचा आपण मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करत आहोत. क्रिकेटच्या मैदानात रंगली लढत सारी. इस अतिथी कक्षामध्ये पाहतोय विश्वास पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातो आहे. आदरपूर्वक दिला जाणारा सन्मान. तदनंतर रायगड टेनिस क्रिकेटची मान ज्यानं सातत्यानं संपूर्ण विश्वामध्ये उंचावली, रायगड क्रिकेटचा वंडर बॉय आकाश तारेकर, एक मास्टर माइंड कॅप्टन खेळाडू आणि हस्तगत यशाच्या उंच उंच क्षितिजावर आकाशामध्ये चमकणारा हा तारा आकाश तारेकरचा केला जातोय मान सन्मान. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्रिकेट विश्वातील एक फार मोठं नाव आकाश तारेकरचं यथोचित मान सन्मान आपण करत आहोत. तदनंतर अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय लेदर बॉल क्रिकेटला आज उरण तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं, पण हस्तगत 40 नंतर देखील याच खेळाशी सातत्यानं एक प्रभावी नेतृत्व ज्यानं केलं अशा आमच्या फुंडे गावाचे सन्माननीय अजितदादा म्हात्रे यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय सन्माननीय महेश दादा कडू यांना की आपण आपल्या शुभ हस्ते लेदर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून जेएनपीटी पोर्ट, मद्रास, चेन्नई, गुजरात सारख्या वेगवेगळ्या ठिकाणी जेएनपीटी संघाचं नेतृत्व करणारा एक लेजंड खेळाडू अजितदादांचा या ठिकाणी होतोय या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान. तदनंतर आपण पाहतोय सन्माननीय राजेश दादा कडू यांचं या ठिकाणी शुभागमन आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्यांना हा मान सन्मान देत आहोत. समालोचकांची काही क्षणाकरता थोडीशी दिलगिरी आणि माफी व्यक्त करू, कारण आपण ही परंपरा जोपासतो जिथे पाहुण्यांचं आदरपूर्वक सन्मान करणे ही आपली ओळख आहे. त्यामुळे निश्चितपणे व्यासपीठावर आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करतोय. राजेश दादा कडू आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलेली उपस्थिती राजेशदादांचं या ठिकाणी आपण करूया. या स्पर्धेच्या निमित्तानं मान सन्मान. रायगड प्रीमियर लीगचं हे 6वं पर्व आहे आणि 6व्या पर्वामध्ये आज या रात्रीमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचा आदरपूर्वक केला जाणारा सन्मान. तदनंतर सन्माननीय अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय किशोरदादा कडू यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचाही सन्मान आपण करतोय. तदनंतर सन्माननीय अतिथी कक्षामध्ये जितेश दादा कडू यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करत आहोत. बॅकफुटला गेले, कटचा प्रयत्न होता, कव्ह पॉइंटला अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाजाकडून. 4 धावा चौकार. हा सामना अतिशय महत्वाचा आहे. डीजे आपण थांबवतोय. डू ऑर डाय दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्वाचा राहील. या स्पर्धेमधलं आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर तुम्हाला हा सामना जिंकावाच लागेल, आणि जर का पराभूत झाले तर तुम्हाला वर्षाचे 365 दिवस रायगड प्रीमियर लीग 2027 ची वाट पाहावी लागेल. त्यामुळे ही लढत फार महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. अनिकेत ने फॉलिंग सिप, व्हाट अ शॉट, क्या बात है.
हॅड अँड कॉर्डिनेशन इम्प्रोव्हायझेशन दाखवत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दिशा दिली. बॉल चालला एका टप्प्यावरती सीमा पार. एंड इज वेल. 4 धावा चौकार. खेळ संपलाय. टोटल धाव फलकावरती आपण पाहिला पहिलं दशक 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आणि काय फटका होता पुन्हा बघा. खरं तर भरपूर चांगलं हँड अँड कॉर्डिनेशन पायातला लो फुल टॉसला दिशा देत असताना या फटक्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन दाखवतो अनिकेत मोकल. हा खेळाडू साईगावचा ब्रँड सध्या मैदानामध्ये आहे आणि पाहतच बसला त्या फटकाकडे. खाली पडला. याच दरम्यान आपण अतिथी कक्षामध्ये पाहतोय सदर रक्षणाय खल निग्रणाय, चांगल्यासाठी चांगला आणि वाईटासाठी वाईट हे ज्यांचं ब्रीदवाक्य अशा नाव्हा शिवा पोलीस स्टेशनचे आमचे पोलीस बांधव विशाल भिशे सरांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचा सन्मान आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय विशाल भिशे सर यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. खरं तरी महाराष्ट्राची खाकी वर्दी आहे त्यामुळे सगळे सण उत्सव आपण आनंदानं साजरे करतो. अशा आपल्या पोलीस बांधवांचा महाराष्ट्राच्या खाकी वर्दीचा होणारा सन्मान अतिथी कक्षामध्ये पाहतोय. तदनंतर अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय आमच्या कलंबोली शहरातून आलेले सन्माननीय रामदाजी महानवर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. सन्माननीय रामदाजी महानवर या स्पर्धेला लाभलेली उपस्थिती आणि त्या उपस्थितीचा केला जाणारा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये पाहत आहोत. तदनंतर आमचे मुंबई पोलीस अधिकारी सन्माननीय सचिनजी ठोंबरे सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. महाराष्ट्राची खाकी वर्दी हा सन्मान आपल्या कर्तृत्वाचा आहे. महाराष्ट्राच्या खाकी वर्दीचा आहे. हा सन्मान आपल्या सामाजिक सुरक्षेचा आहे आणि हा सन्मान आपल्याला आपण समर्पित करतोय. तदनंतर अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय सन्माननीय रोहितजी नांगरे पाटील सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय महेशदादा कडू यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी समर्पित करतोय. या सन्मान सोहळ्यानंतर परत एकदा चलूया आपण कॉम्बॉक्सच्या दिशेनं जिथं ज्या ठिकाणी आपल्याला आवाज ऐकायला मिळतोय रोशन पाटील सरांचा. धन्यवाद. पाहुण्यांचं स्वागत आणि मैदानामध्ये शुभम बॉलर त्या ठिकाणी आदर्शचं भव्य स्वागत करताना पाहायला मिळाला. पहिला बॉलला षटकार आणि त्यानंतर बीमर मला वाटतं नो बॉल +4 क्षमा असावी नो बॉल +4 त्या ठिकाणी पहिला चौकात. मग पुढचा बॉल फ्रीट असेल. शुभमसाठी फुल टॉस आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न मोठा गॅप लॉंग चेस एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरला कमालीचे एफर्ट्स आणि अखेरकार सीमारेषच्या पलीकडे बॉल झाला. नशिबाची साथ मिळाली बॅटिंग करणारा शुभमला. इथे मात्र तो हा कणकणीत चौकार. रायगड प्रीमियर लीगचा जल्लोष भारी, क्रिकेटच्या मैदानात रंगली लढत सारी. क्या बात आहे. रायगड प्रीमियर लीग 2026 महेशदा कडू मित्र मंडळ आयोजित यंदाचा हे हंगाम आपण पाहतो. उरण तालुक्याला हा बहुमान मिळाला. सोनारी नगरीमध्ये आपण आहोत. सिद्धिविनायक मैदान. स्विच करण्याचा प्रयत्न सरळ बॅटने धावा येत होते आणि अशातच मात्र हा रिव्हर्सचा प्रयत्न योग्य होता का हा प्रश्न विचारला जाईल शुभमला. कारण चांगली बॅटिंग हा खेळाडू करत असताना मात्र आदर्शचा परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी त्रिफा उद्ध्वस्त करत असताना 4 मुंड्या चित केलंय शुभमला. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला खेळाडू बाद. शुभम बॅक टू द डगआउट. रंगला उत्सव खास, खेळाडूच्या दमदार खेळाचा थरार. मला वाटतं आदर्श पाटील बॉलिंग मार्क वरती आहेत आणि जे अलिबागचे आहेत अप्रतिम असे अष्टपैलू खेळाडू. कारण यंदाच्या अंगामध्ये पहिल्यांदा आदर्श स्पोर्ट्स आयोजित पावसाळी रबर बॉल रायगड प्रीमियर लीगचं आयोजन संपन्न झालं आणि त्या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी आदर्श पाटील कडून पाहायला मिळाली. नावामध्ये बरंच काही दडलं. आदर्शवत असा हा खेळाडू इथे मात्र कमबॅक करत असताना पहिला विकेट त्याने प्राप्त करून दिलाय. मैदानाकडे नवीन फलंदाज चाललाय. वेल एज्युकेटेड कौशल गुरवला आपण पाहताय जो कडावचा आहे. कर्जत परिसरातील कडावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला. 2 टीममध्ये ही लढत. युवी स्पोर्ट्स अलिबाग ज्याने टॉस जिंकत असताना पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय. एका बाजूला आमदार महेंद्रशेठ थोरवे फाउंडेशन कर्जत या टीमला आपण पाहता ज्यांच्या पाठीला बॅटिंग आली आहे. दोन्ही टीमसाठी हा सामना फार महत्वाचा आहे. समोर पुन्हा एकदा कौशल बॅकफुटला गेले. कट केला बॉलला. व्हॉट अ शॉट. अप्रतिम टेक्निकली परफेक्ट हा फटका होता कौशलचा. क्लास या फटक्यामध्ये होता. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. सीमा पार चौकार.
बॉलला येऊ दिलं का तर बॅटवरती आणि त्यानंतर लेट कटचा प्रयत्न होता आणि यशस्वी राहिला कौशल. बघा पॉपिंग क्रीजच्या अगदी आतमध्ये तो उभा आहे, त्यालाही माहिती आहे यॉर्कर बॉल होती, मला मोठे फटके मारायचे आहेत. प्रयत्नांती परमेश्वर, आता नशिबाची साथ. बॅटला ब्रश करून बॉल थर्ड मॅनला निघाला, लॉंग स्टॉपच्या बाहेर, नॉन स्टॉप, सीमा पार. 4 धावा लगातार, दुसरा चौकार. महेश कडू मित्र मंगेश वाकडीकर अध्यक्षाचा उत्साह खास. क्रिकेट प्रेमींसाठी मोठा उत्साह खास. रायगडच्या मैदानात भिडती संघ तयार. बेटी आणि क्या बात आहे. रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि त्याचबरोबर सध्याच्या घडीला आपण पाहिला रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत असणारे आदरणीय मंगेशदा वाकडीकरांचं संगीत तुम्ही ऐकताय. फुल लेन बॉल शफल झाले होते, चेंडूवरची नजर हटली आणि त्याच वेळेला स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली आणि इथे खेळाडू बादचा इशारा पंचांकडून येताना पाहायला मिळाला. फिंगर गोज अप, बिग विकेट. मोठा धक्का असेल बॅटिंग करत असताना आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशन कर्जत टीमला. काय घडलं या बॉलवरती? विकेट मिळाला. फिल्डिंग करत असताना अलिबागला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आता कौशल गुरवला. मोठा धक्का राहील या ठिकाणी टीम कर्जतला. षटक 2 संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना कर्जत संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 2 गडी बाद 33 धावा. जरा रिप्ले दाखवा प्लीज स्क्रीनवरती. हा क्षण जो आपण पाहिला. चला, खेळाडू बाद थोडे बेंड झाले होते, त्याचा फायदा हाईट फॅक्टर इम्पॅक्ट बॉलचा ते देखील पंचांनी ग्राह्य धरला आणि त्यानंतर निर्णय दिला. खेळाडू लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळाला. थोडा लॉंग स्पेल या षटकामध्ये पाहिला. जवळजवळ आदर्शने धावा खर्च केल्या 23, परंतु 2 विकेट त्याच्याही खात्यामध्ये जाताना पाहायला मिळाले. त्यामुळे कमबॅक देखील अलिबागचं आपण पाहिलं. यस डीजे. बिग विकेट, मोठा धक्का. खरं तर बॅटिंग करत असताना टीम कर्जतला बसलाय. कौशलकडून भरपूर अपेक्षा होत्या आणि खऱ्या अर्थाने या टीमचा तो की प्लेअर देखील राहिलाय आणि इथे मात्र त्याला परतावं लागलं मैदानाच्या बाहेर. अंपायरचा निर्णय अंतिम मानत असताना त्याने मात्र पंचायत निर्णयाचा सन्मान केला. एक उत्कृष्ट हा खरं तर आपण पहिला खेळाडू आहे आणि सातत्याने स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्याच्या माध्यमातून प्रत्येक वेळा पाहिलं. त्याचंही विशेष कौतुक आपण या ठिकाणी करूया. नवीन खेळाडू मैदानाकडे चालले 4थ्या क्रमांकावरती. इन ॲट नंबर 4 मागच्या सामन्यामध्ये रंग भरणारा खेळाडू ओमकार गावडे, चौक परिसरातील जांभिवली गावचा हा खेळाडू मैदानामध्ये आहे आणि त्याच्या बरोबरीने आमच्या कर्नाला परिसरातील हा साई गावचा खेळाडू आहे अनिकेत मोकल. स्ट्रायकिंग एंडला बॉलिंग मार्कमध्ये सेकंड स्पेलमध्ये आले आयकॉन गोलंदाज मयूर फडके, मॅन फ्रॉम नांदगाव पनवेलचा हा खेळाडू. रायगड प्रीमियर लीगचं खरं तर हीच खासियत आहे. प्रत्येक संघामध्ये विविध तालुक्यातील विविध गावातील खेळाडू तुम्हाला एकत्रितपणे खेळताना पाहायला मिळतील. आमचे विजय घाणेकर देखील आहेत सध्या इन ॲक्शनमध्ये, जे सरपंच आहेत तळेघरचे. त्यांनाही आपण पाहताय मैदानामध्ये फिल्डिंग करत असताना. पहिला बॉल बॅकफुटला गेले, दिशा दिली कव्हरला. चांगली फिल्डिंग, क्या बात आहे. गुड फिल्डिंग पाहायला मिळाली. मारने वाले से बेहतर बचाने वाला होता असं म्हणतात आणि किमान 3 धावा आपल्या संघासाठी पॉईंटच्या फिल्डरने वाचवल्या. या देखील गरजेच्या गोष्टी आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये बॉलिंग बॅटिंग डिपार्टमेंट जितकं महत्त्वाचं आहे त्याहीपेक्षा महत्त्वाचं डिपार्टमेंट फिल्डिंग आहे आणि फिल्डिंगमध्ये जितका तुम्ही धावा वाचवाल तितका फायदा तुम्हाला रन चेस करत असताना पुढच्या इनिंगमध्ये डेफिनेटली होईल आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहिली. 1 रन मिळाली. एंड बदलला. 34वा धाव फलकावरती आहेत. 2 यंगस्टर मैदानामध्ये सध्या बॅटिंगसाठी आपण पाहताय. 4थ्या क्रमांकाचा ओमकार गावडे. स्ट्राईक एंडला शफल झाले. हाफ ट्रॅकर बॉल पूल करत असताना रोहित शर्मा स्टाईलने बॉलला केलाय मैदानाच्या बाहेर गुल. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. मंगेश दादाच आयोजन आलं ग, खेळा खात एक मंगेश दादाच आयोजन आलं ग. आता आवाज रायगड प्रीमियर लीगचं हे 6वं पर्व. गेले 5 पर्व मान मिळाला पनवेल तालुक्याला. सुरुवातीला कसळकणचं मैदान, त्यानंतर लगातार 3 वर्ष आपण पाहिलं आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या पदस्पर्शाने पुण्यवान झालेली भूमी शिरडोन नगरीमध्ये मंगेश दादांना मिळाला. त्यानंतर आपण पाहिलं मागच्या वर्षी खारघर परिसरामध्ये ओव्याच्या मैदानावरती स्पर्धा पाहिली कैलासी मात्रे यांच्या माध्यमातून, परंतु यंदा नवीन जोमाने नवीन उत्साहात या स्पर्धेचं आयोजन. आणि बघा योगायोग खरं तर गुढीपाडवाचा आजचा दिवस पुन्हा एकदा सर्व आमच्या हिंदू बांधवांना या मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या आम्ही शुभेच्छा देतोय. जे व्ह्यूवर्स या स्पर्धेचा आनंद ऑनलाईन घर बसल्या स्पर्धेचा घेत आहेत त्यांनाही विनंती असेल, आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. खूप चांगलं काम सध्या 24 लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून होताना पाहिलं. नेक्स्ट बॉल ओव्हर द समोरला ओव्हर पिच डाऊन दी ग्राउंड अलॉंग विथ कार्पेट. फटका. खराब फिल्डिंग.
किस्मत भी बहादुरों का साथ देते असं म्हणतात आणि या फटक्यामध्ये साथ मिळाली, नशिबाची साथ मिळाली ओमकारला, कर्जत संघाला. आणि इथे मात्र येतोय कर्जत संघासाठी हा नशिबाचा चौकार. रायगड एवढ्या मोठ्या स्टेजवरती आपण खेळता, त्यामुळे तुमच्याकडून चुकीच्या अपेक्षा नाहीये. खरं तर तुम्हाला सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये आव्हान टिकवायचं असेल, तुम्हाला मार्जिन ऑफ एरर टाळावं लागेल, कमी चुका कराव्या लागतील. चुकाल तर तुम्ही विजयाला मुकाल असं म्हणतात. त्यामुळे चुका जितक्या कमी करता येतील तितक्या करावं लागेल, किंबहुना हाफ चान्सला तुम्हाला फुल चान्समध्ये कन्वर्ट करावं लागेल. स्वतः विजय गाणेकर आता लॉंग ऑनमध्ये आलेत, जे सरपंच आहेत तळेकरच्या. एक चांगले खेळाडू देखील आयोजक म्हणून त्याची भूमिका राहिली. त्यांना आपण पाहता लॉंग ऑनमध्ये समोरला सन्मान देत असताना ओव्हर पिच यॉर्कर होता, वाईड यॉर्कर. सेन्सिबल क्रिकेट. ओमकारला माहिती आहे ज्या धाबा या ओव्हरमध्ये यायला हव्यात त्या धाबा आतापर्यंत आलेल्या आहेत. त्यामुळे आता सिंगल डबल रन देखील महत्वाच्या राहतील. आम्ही नेहमी सांगत असतो क्रिकेटच्या खेळामध्ये सिंगल डबल रन या क्रिकेटच्या खेळामध्ये लाईफ लाईन आहेत, आणि तिथे मात्र सिंगलला प्राधान्य देत असताना एंड बदलला. अनिकेत मोकल जर का आपल्या लयमध्ये आला, आपल्या रंगात आला, तर त्याला थांबवणं कठीण. 4 मध्ये 10चं योगदान आमचे अजितदादा तांडेल, आमच्या ऑफिशियल स्कोरर आमच्यासोबत जॉईंट आहेत. एका बाजूला आमचे मित्र निकेश राऊत जे कर्जतचे आहेत. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा ड्रायव्हिंग लेंथवरती ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना हलक्या हाताने त्या ठिकाणी ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. वन्स अगेन सिंगल याही बॉलवरती मिळाली. षटक क्रमांक 3 संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जवळजवळ 15.33च्या सरासरीने धावफलकावी धावा आपण पाहिला. या ठिकाणी आमदार महेंद्र शेठ तोरवे फाउंडेशन कर्जत या टीमच्या माध्यमातून 2 खेळाडू बाद 46 धावा. डीजे प्लीज. महेश दादा या स्पर्धेचे शिल्पकार, माजी सरपंच आणि त्याचबरोबर समाजसेवक, सातत्याने जनसेवा ही ईश्वरसेवा मानणारे सुप्रसिद्ध समाजसेवक उद्योजक महेशजी कडू यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन मंचावरती आपण पाहत आहे. आम्ही सातत्याने सांगत असतो रायगडच्या टेनिस क्रिकेटला दिशा आणि गती देणारे व्यक्तिमत्व मंचावरती आपण पाहता. राकेशबाई गायकवाड रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीच्या अध्यक्ष आहेत, तेही या सामन्याचा आनंद घेतात. आणि स्वतः खानावकर साहेब देखील आपण पाहिला, त्यांना मंचावरती सामन्याचा आनंद घेत असताना त्यांचा संघ क्वालिफाय झालाय. आणि आकाश तारेकरला खूप सारे आपण शुभेच्छा देऊया. असंच रायगड जिल्ह्यामध्ये कोणतं गाव नाही आहे जिथे आकाश तारेकरचं नाव नाही आहे. रायगडचा वंडर बॉय म्हणून त्याला संबोधलं जातं. पारगावचा हा सुपरस्टार. अभिनंदन आकाश तारेकर आणि टीम, तुम्हालाही शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. आदर्श आलेत पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये. मला वाटतं दोन्ही गोलंदाजाने आपापला कोठा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय, कारण 2 स्पेलमध्ये मला वाटतं त्या ठिकाणी मयूर फडकेने धावा खर्च केल्या तब्बल त्या ठिकाणी 23. एकही विकेटाच्या खात्यामध्ये नाहीये. आदर्शने मागच्या ओव्हरमध्ये धावा जरूर 23 खर्च केल्या, पण महत्वाच्या 2 विकेट त्याला मिळालेल्या आहेत. आणि 4थ्या षटकामध्ये पुन्हा एकदा फार एंड मात्र आदर्श पाटील बॉलिंग मार्कवर, त्याला पाटलांची पाटीलकी त्याला दाखवावी लागेल. नागेश शीदला आपण पाहता शॉर्ट दरम्यानला जो थळचा खेळाडू आहे. बरेचसे कतर अलिबागचे खेळाडू त्यांच्या बरोबरीने. एका बाजूला कतर खालापूर तालुक्याचा चौकच्या अगदी बाजूला असलेला गाव जांभिवलीचा ओमकार देखील पाहायला मिळाला. वॉट अ शॉट, फॉलिंग स्वीप, बैठक झोपला पडला, इम्प्रोव्हायझेशन. अनिकेत मोकलचा हा ट्रेडमार्क शॉट बरोबर त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. हा षटकार उद्या रील व्हायरल होईल. 6 धावा षटकार. फटक्यांमध्ये जास्त गुंतलेले आहेत. मला तर सातत्याने हे प्रयत्न करतात. क्रिकेटच्या खेळामध्ये संघ जिंकणं हे देखील महत्वाचं आणि त्यासाठी प्रत्येक सर्वतोपरी योगदान महत्वाचं आहे. फुलटॉस बॉल कॅपिटलाइज करता आलेला नाहीये. मिड विकेटकडे मारलाय फटका, डीप मध्ये करा फिल्डिंग जजमेंट. सेकंडचा कॉल घेऊ की नको या द्विधा मनस्थितीमध्ये ओमकार होता. त्यांनी नकार दिला. सिंगल मिळाली. मोमेंटम चांगला मिळाला कर्जत टीमला आतापर्यंत पहिल्या 3 ओव्हरमध्ये. आणि त्यानंतर 4थ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला षटकार, पुन्हा सिंगल मिळाली. त्यामुळे 53 धावा धावफलकावरती आहेत. चांगल्या स्थितीमध्ये कर्जत संघ सध्या पाहायला मिळेल. आताच्या या मॅच मध्ये डू ऑर डाय, करो या मरो, जिंकू किंवा हरू, प्रयत्न आमचे सुरू. कर्जत असं म्हणायला हरकत नाही. हा सामना जिंकायचा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. आपटला बॉल बॅकफुटला गेले, स्लॅश केला, नागेशच्या डोक्यावरून मारलाय. मैदानाचे आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉलच्या मेरिटनुसार बॉलला फॉलो करत असताना डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल निघालाय दणदण करत, सीमा पार चौकार.
आता ते मंचावरती आपण पाहता वेदिका एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय भाईशेठ घरत जासई देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सर्व या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे शिलेदार तुम्हाला मंचावरती पाहायला मिळतील. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. प्रसाददादा थोरवे ते देखील संघ मालक आहेत. राजेशजी मोडक आमचे मित्र, त्यांचंही स्वागत. ओव्हर पिच बॉल ऑन ड्राईव्ह करत असताना त्या ठिकाणी सिंगल मिळाली. राजेशजी मोडक सध्या वेट लॉसमध्ये जास्त आहेत. खरं तर त्यांचा फिटनेस पाहून आता आम्हालाही वाटतं कधी कधी या गोष्टी गरजेच्या आहेत. कारण असं म्हणतात क्रिकेटचा खेळ असो किंवा तुमचा वैयक्तिक आयुष्य असो, तो फिट आहे तो हिट आहे असं म्हटलं जातं. कारण तुमच्याकडे संपत्ती किती आहे यापेक्षा त्या संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी तुम्ही किती आयुष्य जगाल हे फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी फिटनेसकडे लक्ष द्यावंच लागेल. अनिकेतसाठी हा बॉल बॅटला ब्रश करत असताना आपण पहिला बॅकवर्डला विकेट कीपरकडे चालला बॉल. कोणत्याही प्रकारचे रन नाहीये. 58 धावा, 15 किलो वेट लॉस. क्या बात आहे राजेश दादा. 58 रन सध्या धावफलकावरती आहेत. 58 धावा. या षटकातला शेवटचा बॉल. 3.5 चेंडूचा खेळ संपला. आदर्शनं चांगली कामगिरी केली जरूर. खराब बॉल, त्याच्यावरती आक्रमण फिरून मारला नटरंग स्टाईलने. बीमर +6. पुन्हा एकदा मोमेंटम कर्जतकडे. 7 धावा या फटक्यावरती मिळतील कर्जत टीमला. षटकार मिळाला आणि आता अनिकेत मोकल आक्रमक झाला. मी मगाशी म्हटलं हा खेळाडू आपल्या लयमध्ये आला, आपल्या रंगात आला की त्याला थांबवणं कठीण आहे. कारण टेनिस बॉलमध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये शतक देखील त्याच्या नावावरती राहिला असा एक विध्वंसक खेळाडू, साईगावचा सुपरस्टार अनिकेत मोकल बॅटिंग करत असताना ज्याची वैयक्तिक कामगिरी आपण पाहिली तर 9 मध्ये आतापर्यंत 24 धावा त्याने केलेल्या आहेत. शेवटचा बॉल, फ्रीडचा बॉल आपण पाहता. 2 षटकार, 2 चौकार, ब्लॉक खोलला. क्या बात आहे. अनप्लेबल डिलिव्हरी. हे बॉल कुठे ठेवले होते आदर्शने. लास्ट बॉल परफेक्ट यॉर्कर. फलंदाजाला मात्र या ठिकाणी डॉमिनेट करत असताना शेवटचा बॉल निर्धाव टाकलाय. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमची धावसंख्या आमदार महेंद्र शेठ तोरवे फाउंडेशन कर्जत या संघाची धावसंख्या धाव फलकावरती 4 गडी बाद 65 धावा. बघा हा बॉल पुन्हा एकदा रिप्ले मध्ये वेगात टाकलाय. फास्ट अँड फ्युरियस डॉट बॉल. डीजे प्लीज. नितेश सर ते देखील अतिशय महत्वाचं होतं. या ओव्हरमध्ये आदर्श पाटीलने धावा खर्च केला 19. मागच्या स्पेलमध्ये 23 टोटल. आपण जर पहिल्या 2 षटकामध्ये 42 सर्वात महागडा स्पेल राहिला आदर्शचा या डावामध्ये. 5व्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये आला गोलंदाज निशांत कडवे हा खेळाडू आलाय. निशूला आपण पाहताय. मिळकत खारचा हा खेळाडू निशांत कडवे. निशू बॉलिंग मार्कमध्ये आणि आजवर आपल्या कारकिर्दीमध्ये 2 बाईक त्याने पटकावल्यात. परंतु पहिल्याच बॉलला निशूचं भव्य स्वागत आपल्या टप्प्यात आलं. क्रिकेटचा रंगला उत्सव खास. खेळाडूचा दमदार खेळाचा थरार. रायगड प्रेमी. जबरदस्त आक्रमण, अनस्टॉपेबल इनिंग. दोन्ही खेळाडूंचं खरं कौतुक करावं तितकं कमी. दोघांनी चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीमला दिलंय. काय फटका होता. हँड अँड आय कॉर्डिनेशन. बॉल नवीन घ्या लगेच. आमचे बॉल बॉय तात्काळ मैदानामध्ये दाखल झाले आहेत. आदरणीय आपण पाहता चित्रलेखाताई पाटील चिऊताई त्यांचे चिरंजीव युवी यांच्या नावाने हा संघ खेळतोय. युवी स्पोर्ट्स अलिबाग. तर एका बाजूला खरं तर 189 मतदारसंघाचे विधानसभेचे आमदार आदरणीय महेंद्र शेठ तोरवे फाउंडेशन कर्जत हा संघ आपण पाहू शकाल मैदानामध्ये आहे. चांगली लढत या ठिकाणी नक्कीच अपेक्षित राहील. कंचन पालकर सर आमचे डिनर ब्रेकसाठी सध्या दाखल झालेत. एका बाजूला आमचे अजितदादा चांगलं स्कोरिंग करताना पण त्यांनाही पाहत आहे. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं आहे. क्रिकेटचा खेळ असो किंवा कोणताही इव्हेंट असो, या गोष्टी फार महत्त्वाच्या. तन मन धन, प्रत्येकाची मेहनत, आर्थिक देखील बाब असते. प्रत्येकाचं सहकार्य फार महत्त्वाचं राहिलंय. शफल झाले. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल. क्या बात आहे. पलटवार करतो आता निशू. पहिला बॉल स्लॉटमध्ये टाकला. यावेळेला मात्र परफेक्ट बुंध्यात टाकला. यॉर्कर स्लाइडली आउट ऑफ द ऑफ स्टंप. फलंदाजाला डॉमिनेट करणारा हा चेंडू पण पाहिला. निर्धाव भरधाव वेगाने टाकलाय निशूने. डॉट बॉल. टीमची धावसंख्या धाव फलकावरती आहे आतापर्यंत 2 गडी बाद. 71 धावा.
समोर याही वेळेला मोठी संधी होती, परंतु प्रॉपर बॉल बॅटला स्पर्श करत नाही, मिडल झालेला नाहीये. ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला, बरोबर डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना सिंगल घेतली. दोन्ही खेळाडू तगडे आहेत, दोन्ही खेळाडू ताकदवर आहेत. त्यामुळे जेव्हा जेव्हा एखादा फलंदाज एंडला आला की त्याच्याकडून मात्र मोठ्या कामगिरीची अपेक्षा. 10 मध्ये 24 धावा आतापर्यंत अनिकेतच्या खात्यामध्ये राहिल्या, तर एका बाजूला 9 मध्ये 23चं योगदान देतो ओमकार गावडे हा खेळाडू. निशू तयार, ओव्हर द विकेट. याही वेळेला हेलिकॉप्टर अनऑर्थोडॉक्स टाइप टिपिकल अनिकेत मोकल चा लांब लचक उत्तुंग असा लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. मागचा पाय वर घेत असताना इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर पाय होता उजवा, आणि त्यानंतर आपण पाहिलं डाऊन द ग्राउंड बॅट स्विंग लाजवाब षटकार पाहायला मिळाला. आक्रमण वन्स अगेन हल्ला, इथे एलिव्हेशन कमी मिळालं, संधी होती फिल्डरला, कमालीचे प्रयत्न, अप्रतिम एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स लावत असताना क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. साहिल मिसाल जो भिंगारीचा खेळाडू आहे, हा देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे या संघामध्ये. आक्रमक फलंदाज म्हणून त्याची भूमिका राहिली, त्याने प्रयत्न अप्रतिम केले, सोपा झेल नव्हता. बघा समोरच्या दिशेला जीवाच्या आकांताने धावत गेला, 2 धावा मिळाल्या अनिकेतला बॅटिंग करत असताना. हाफ ट्रॅकर उंच गेला बॉल, प्रॉपर कनेक्शन नाहीये डीप मध्ये, फिल्डर बॅक एरियामध्ये बॉल पडेल का, तर नाहीये. व्हॉट अ कॅच, अप्रतिम एफर्ट्स त्या ठिकाणी लावलेत फिल्डरने. मंथन डाकी मॅन फ्रॉम हाशिवरे, कार्ले किंडीच्या अगदी उजव्या बाजूला एक मोठं गाव आहे हाशिवरे, त्या हाशिवरे गावला रिप्रेझेंट करणारा हा मंथन डाकीचा झेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या या क्षेत्रकासाठी. क्या बात आहे. अनिकेत देखील मैदानाच्या बाहेर चालला, 3 गडी बाद, 80 धावा. अनिकेतची कामगिरी आपण जर पाहिली तर वैयक्तिक त्याने आपल्या संघासाठी धावा केल्या तब्बल 32 धावा. बघा मागचा झेल सुटला होता साहिल कडून, सोपा नव्हता, आणि त्यानंतर मंथन डाकीने काय प्रयत्न केले, प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात. अपयशी यशाची पहिली पायरी आहे, आणि इथे प्रयत्न सोडले नव्हते आणि रनिंग कॅच त्या ठिकाणी पकडला मंथन डाकीने. अनिकेत जो अतिशय विध्वंसक झाला होता, 13 मध्ये 32चं योगदान, 3 षटकार, 2 चौकार म्हणजे डावामध्ये पाहिले, तो खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला. नवीन बॅटर मैदानाकडे चालले त्या ठिकाणी कर्जत संघाचे. शरद बुंदाटी हा खेळाडू मैदानाकडे चाललाय. कर्जत प्रीमियर लीग मध्ये मला वाटतं मालिकावीर होता सुमित गोमारे हा खेळाडू चांगला खेळला होता. 4थ्या दिवस रात्रीमध्ये आम्ही समालोचन केलं त्या स्पर्धेमध्ये. चांजे ब्रदर्स, प्रशांतबाई, नितीनबाई, तुमचाही मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. यावेळेचा बॉल फटका लाजबाब, उंची घेतले, अंतर कमी कापलंय, फिल्डर जज करतोय, बॉल हवेत, झेल टिपलाय. 1 मोर विकेट. ओमकार गावडे सेट फलंदाज मैदानाच्या बाहेर. बघा हा फटका बॉल बराच काळ हवेमध्ये होता, आणि त्यानंतर त्या ठिकाणी अप्रतिम विजय घाणेकर A1 सरपंच एक जबरदस्त खेळाडू आहेत मुरुड विभागातील तळेकर ग्रामपंचायत, आणि त्यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय. खेळाडू बाजले ओमकार. आता नवीन 2 फ्रेश बॅटर मैदानामध्ये आहेत. नवीन बॅटर प्रतीक पाटील उल्वानोडचा, खरं तर आपण पाहिला हा खेळाडू वहाळ गावचा स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ टीम कडून खेळणारा प्रतीक पाटील मैदानाकडे चालला, आणि त्यांच्या बरोबरीने एका बाजूला आपण पाहताय शरद बुंदाटे हा खेळाडू आहेत त्यांच्या बरोबरीने. स्ट्रायकिंग एंडला येतील मला वाटतं प्रतीक, शरदला नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबावं लागेल कारण झेलबाद झाला. त्या ठिकाणी ओमकार अजूनही संधी आहे येणाऱ्या. खरं तर आपण पाहिल्या 5 बॉलमध्ये किमान 12+ धावा जर का आल्या तर 90+ होतील या मॅच मध्ये. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना या ठिकाणी आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशन कर्जत टीमच्या, आणि त्या धावा अतिशय निर्णायक राहतील. कालच्या रात्रीमध्ये बिग बॅश मध्ये 110 धावांचा पाठलाग करताना रायगडचा सुपरस्टार रजत मुंडे काय खेळला, अभिमान वाटला खरं तर सर्वांना. 64 धावांची मोठी इनिंग त्याने आणणारा संघाकडून खेळत असताना साकारली. फ्लाईट दिली बॉलला, लोअर फुल टॉस, टर्न केला बॉलला, स्पर्लेकडे फिल्डर आहेत, फेकी अतिशय योग्य आली. बॅकअपला खेळाडू आहेत, ओव्हर थ्रो होताना पाहिला,
आणि इथे मात्र बॅकअप मिळाला. नागेशच्या डोक्यावरून थ्रो निघाला, परंतु बॅकअपला खेळाडू असल्या कारणाने फक्त सिंगल या बॉलवरती आली. बघा VIP डाईजवरती स्वतः आदरणीय बळीशेठ गरज साहेब आणि संपूर्ण आमचे मान्यवर या सामन्याचा आनंद घेत आहेत. बळीशेठ म्हटलं की एक दमदार समाजसेवक उद्योजक म्हणून त्यांची ओळख आमचे सन्माननीय सत्कारमूर्ती मान्यवर कांचनबाई पालकर देखील त्या ठिकाणी आहेत. आणि आमचे मान्यवर रमाकांत दादा त्यांनाही आपण पाहताय. त्रिमूर्ती त्यामध्ये ऑन स्क्रीन सध्या सामन्यांचा आनंद घेत असताना मनपूर्वक आपलंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. कमबॅक करतो गोलंदाज, लो फुल टॉस, क्या बात आहे, फ्लाईट दिली. तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही, तुमच्याकडे व्हेरिएशन असायला हवं लागतं. आणि इथे मात्र सिंगलला डबल मध्ये परावर्तित करत असताना 2 धाबा फलंदाजाने घेतल्या. आखोई आखो में इशारा, गुड रनिंग बिटवीन द विकेट असं म्हणावं लागेल. कॉलिंग चांगलं होतं आणि बघता बघता 2 धाबा आल्या. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हटलं होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी आपल्या मुलाखतीमध्ये. क्रिकेटच्या खेळामध्ये सर्वात श्रीमंत कोण, ज्याच्या धावा जास्त. आणि इथे मात्र या धावा बनवत असताना हे फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळाले. शरद बुंदाटे हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आहे. बॅकफुटला गेले, स्लॅश केला बॉलला, डीपेक्सचा कव्हरला फिल्डर लावलाय. त्या ठिकाणी बॅकफुट पंच करत असताना सेकंडला निघालेल्या आहेत. प्रतीक मात्र स्ट्राईक सोडण्यास तयार नव्हते आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल. डायमंड डक एकही चेंडू फेस न करता मैदानाच्या बाहेर चाललाय. एक मोठा फलंदाज प्रतीक पाटील. या ठिकाणी मान्यवर या सामन्यांचा धनेशभाई आपण पाहता ऑन स्क्रीन. खरं उरण पूर्व विभागातील एक दमदार भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व. खरं तर त्यांनाही आपण पाहता ऑन स्क्रीन राकेशभाई असेल, आमचे महेशदादा आणि संपूर्ण आमचे शशदा आहेत. सर्वांचं मी खरं तर या ठिकाणी कौतुक करेल जे या सामन्याचा आनंद घेतात. समवेत आमचे निवेदक आतिश पाटील त्यांनाही आपण पाहता ऑन स्क्रीन. खरं तर संपूर्ण पाहुण्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. विविध क्षेत्रातील पदाधिकारी, गावकरी, वारकरी सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रिव्ह्यू वापरलाय. यस, क्रॉसिंग आणि ते चेक करायचं आपलं रनआउट कोण झालाय, प्रतीक झालाय की एका बाजूला शरद झाला, हीच वेळ होती आणि ते आपण चेक करतोय. संदीप दादा पाटील, पप्पू यांना आपण इथे इन्व्हाइट करूया या आपण वॉर रूम मध्ये चेक करण्यासाठी. स्पर्धेचे आमचे आयोजक आणि एक जबरदस्त खेळाडू, अख्खा देशामध्ये जाऊन देखील सोनारी गावाचं नाव मोठं करणारे एक दमदार सुपरस्टार संदीपजी पाटील. पप्पू दादा या आपण किंवा आयोजक असेल, चला आपण या. प्रमोद दादा कडू येतील या ठिकाणी, सिनियर खेळाडू. आणि त्याचबरोबर संकेत दादा आपण देखील या प्लीज. चेक केलं जाईल. खरं तर हाचा क्षण होता मागच्याही मॅचमध्ये जेव्हा प्रतीक होता खरं मैदानावरती, तोही योगायोग म्हणावा लागेल या सामन्याचा. तेव्हाही डाऊट्स क्लिअर निर्माण होता जेव्हा ओमकार आणि प्रतीक दोघे होते विकेटवरती. धावसंख्या सध्या धावफलकावरती आपण जर का पाहिली तर आतापर्यंत 84, 5.4 चेंडूचा खेळ संपलाय. स्ट्राईक साठी प्रतीक निघाला होता नॉन स्ट्रायकिंग कडून, त्याला स्ट्राईक हवी होती परंतु तरी चेक केलं जाईल. ते सर्व पंचांची आपण मदत या ठिकाणी घेत आहोत. रायगड प्रीमियर लीग 2026 चहूबाजूला खेळाडूंसाठी बसण्यासाठी आसन व्यवस्था आपण पाहिले. 2 खेळाडू कक्ष, त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी देखील आपण पाहताय प्रेक्षक दीर्घा स्टँड्स तुम्हाला पाहायला मिळतील. क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके स्टँड, तर एका बाजूला स्वर्गीय दीपा पाटील साहेब स्टँड तुम्हाला पाहायला मिळेल. तुकारामजी हरी वाजेकर स्टँड तुम्ही या ठिकाणी पाहताय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड तुम्हाला पाहायला मिळेल. खूप चांगलं आयोजन या स्पर्धेचं आहे आणि हा बलून तुम्हाला फडकताना पाहायला मिळेल अगदी अवकाशामध्ये. या स्पर्धेचा केंद्रबिंदू चेक केलं जात आहे. निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आतापर्यंत सुस्थितीमध्ये आहे त्या ठिकाणी आमदार महेंद्र शेठ तोरवे फाउंडेशन कर्जत हा संघ. चांगली बॅटिंग, क्रॉसिंग झालेली नाहीये त्यामुळे प्रतीकच बाद असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. मला वाटतं क्रॉसिंग झालेली नाहीये. दोन्ही एंड तुम्हाला सोडायचे आहेत आणि आउट नसेल खेळाडू, सिंगल रन मिळेल त्यामुळे प्रतीकला यावं लागेल मला वाटतं रिटर्न. स्पर्धेचा नियम आहे बघा, दोन्ही एंड तुम्हाला सोडायचे आहेत एकाच वेळेला, त्यामुळे एकच एंड सोडला होता त्यामुळे खेळाडू बाद नाही झालेला आणि एकच रन, एक रन त्या ठिकाणी मिळेल. खरं तर या गोष्टींकडे देखील आपण लक्ष देत आहोत. स्पर्धेमध्ये डिसिप्लिन महत्वाचा आहे.
तर मग प्रतीक पुन्हा मैदानामध्ये येईल आणि तो स्टॅकिंग एंडलाच राहील. बघा आता जे काही नियम आले ते निर्णयाला तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. अंतिम षटकातील शेवटचे 2 बॉल त्या ठिकाणी बाकी आहेत. प्रतीकला संधी मिळाली शेवटच्या षटकामध्ये. त्या ठिकाणी गोलंदाज आहेत स्वतः प्रिन्स हा खेळाडू आपण पाहताय. प्रिन्सला आपण पाहताय चांगलं कमबॅक करत असताना. ओव्हर पिच लॉफ केला बॉलला डाऊन दी ग्राउंड ब्लॅक स्क्रीन समोर. प्रतीक आला मैदानामध्ये धावा घेऊन आला. त्याच्या बॅट मधून लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट 90 कंप्लीट 90 धावा सध्या धाव फलकावधी षटकार. क्या बात आहे. संधी निर्माण होत नाही. संधी निर्माण करावी लागते तुमच्या कर्तृत्वाच्या जोरावरती. नाव झालं नाही तर चालेल पण काम असं करा की त्या कामाने तुम्हाला ओळखलं पाहिजे. यावेळेला राईज झाला बॉल हलकासा निघाला विकेट किपर कडे. शेवटचा बॉल डॉट आणि बरोबर न्यूमॅरिकल टोटल आपण पाहिले धाव फलकावधी पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर कर्जत संघाची धाव संख्या 4 गडी बाद 90 धावा 90 रन ऑन स्कोर कार्ड. 6 षटकामध्ये 90 आल्या. 91चं मोठं टार्गेट सेट केलंय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशन कर्जत टीमने बॅटिंग करताना पहिल्या सत्रामध्ये पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग करायचे आहे का तर युवी स्पोर्ट्स अलिबाग टीमला बेस्ट ऑफ लक. बघा 5 विकेट गमावल्या आणि टोटल 90 धावा 6 षटकामध्ये धावफलकावरती आल्या. चला लगेच मैदान सोडा आपण. अलिबाग संघाला विनंती राहील लुझर मॅच समरी आपण जर पाहिली. शुभम गोडविंदने चांगला स्टार्ट दिला. 7 मध्ये 15. साई संघाचा अनिकेत मोकल त्याने 13 मध्ये 32 केल्या. कौशल गुरवच्या माध्यमातून 3 बॉल 8. ओमकार गावडे 10 बॉल 23. नॉट आउट शरद 3 आणि एका बाजूला प्रतीक 7. यस आतिश. हे चालूया आपण अतिथी कक्षामध्ये मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. कामगारांचं निडर नेतृत्व करत असताना श्याम म्हात्रे साहेबांच्या युनियनला पुढे घेऊन जाण्याचं काम जे करत आहेत असे सन्माननीय सुरेश शेठ ठाकूर साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जात आहे. आदरपूर्वक सन्मान सन्माननीय महेशदादा कडू सरांच्या शुभ हस्ते सन्मान होत आहे. तदनंतर आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये उपस्थित मान्यवर आदरणीय श्री पांडुरंगजी तांडेल सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचाही सन्मान रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वामध्ये आपण या ठिकाणी करत आहोत. सबका साथ सबका विकास भारतीय जनता पार्टीचे एक प्रखर अखंड नेतृत्व करत असताना आज भारतीय जनता पार्टीच्या तालुक्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे असे सन्माननीय धनेजी गावण सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. 190 विधानसभेचे दमदार आमदार आदरणीय श्री महेश बालदी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी गावागावामध्ये पोहोचवण्याचं काम आपण अध्यक्षपदाच्या या कार्यकालामध्ये करत आहात. सन्माननीय महेश कडू साहेबांच्या शुभ हस्ते धनेशजी गावण सरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जातो आहे. तदनंतर आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष सन्माननीय शशिकांत दादांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. खरं तर कोपलीच्या गावातून सामाजिक चळवळीतून कार्य ज्यानं सुरू केलं अस्तागत भारतीय जनता पार्टीची लवकरच ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी आली आणि आज तालुक्याचं भारतीय जनता पार्टीचं उपाध्यक्षपद ज्यांच्या खांद्यावर आहे अशा सन्माननीय शशीदादांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी केला जात आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सर्वेसर्वा आदरणीय श्री महेशदादा कडू सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण त्यांना या ठिकाणी समर्पित करत आहोत. व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातली असामान्यपणे सुरुवात शून्यातून ज्यानं विश्व निर्माण केलं. कला क्रीडा सांस्कृतिक विभागाची सातत्यानं ज्यांना आवड राहिली आणि आज भारतीय जनता पार्टीच्या तालुका चिटणीसपदी जे विराजमान आहेत असे सन्माननीय बळीशेठ घरत सरांचं या ठिकाणी शुभागमन त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी करत आहोत. रायगड प्रीमियर लीगच्या या 6व्या पर्वामध्ये आलेल्या कर्तृत्ववान माणसांचा यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय बळीशेठ घरत सरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान आदरपूर्वक महाराष्ट्राचं हे लाडकं वस्त्र या स्पर्धेची एक गोड आठवण भेट आपण त्यांना या ठिकाणी समर्पित करत आहोत. कमी वयातच सामाजिक आणि राजकारणाची आवड आणि अस्तागत मी म्हणेन की करण ठाकूर अशा महाराष्ट्रातील मोठ्या मोठ्या नेत्यांना ठाऊक असलेलं नाव आज तालुक्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे संपर्क प्रमुख म्हणून जे कार्यभार सांभाळत आहेत असे भारतीय जनता पार्टीचे तालुका संपर्क प्रमुख करणजी ठाकूर यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी केला जाईल. आदरपूर्वक
महाराष्ट्राचे हे असणारं अलंकृत वस्त्र त्यांच्या अंगावर परिधान केले जातो आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून एक गोड आठवण भेट त्यांना समर्पित केली जात आहे. गेस्ट इज गॉड, पाहुणे हे देवासमान आहेत आणि देवासमान असणाऱ्या या मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करत आहोत. तदनंतर अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय कराडी समाजाच्या माध्यमातून पहिल्या महिला पत्रकार होण्याचा बहुमान ज्यांना प्राप्त झाला अशा तृप्तीताई भोईर यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. आज तालुक्यामध्ये असणाऱ्या छोट्या मोठ्या बातम्या आणि त्या फ्रंट पेजवर आणण्याचं काम देखील त्या करत असतात. आज हस्तागत गुढीपाडवाचा सण आहे, उत्सव आहे. तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामीण भागातली आणि शहरी भागातली बातमी ज्यांच्या वृत्तपत्रातून आपल्याला झळकताना बघायला मिळेल अशा कराडी समाजाच्या पहिल्या पत्रकार भगिनी सन्मान्य तृप्तीताई भोईर यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातोय. अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य कार्यकर्ते रमाकांतजी म्हात्रे सरांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. आदरपूर्वक दिला जाणारा सन्मान चळवळीतला नेता आहे, चळवळीतला कार्यकर्ता आहे. अगदी रंजनपाडा गावातून सामाजिक चळवळीतून आपली स्वतःची एक ओळख निर्माण केली. आज हस्तागत भारतीय जनता पार्टीच्या रायगड जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करत आहोत. चलूया या मान्यवरांच्या सन्मानानंतर परत एकदा कॉम्बॉक्स मधून आपल्याला आवाज ऐकायला मिळेल सन्माननीय नितेशजी भोईर सरांचा. थँक्यू आतिश पाटील सर. आणि मॅच ऑन झाली आहे. पहिलाच बॉल मैदानामध्ये एक्झॅक्टली मोये मोये मोमेंट आहे. पाहूया आपण स्क्रीनवर एक्झॅक्टली बॉल कसा थांबला, अचंबित केलं, सरप्राईज केलं आणि चेहऱ्यावर थोडंसं स्मित अशा सर्वांच्याच पाहायला मिळेल. पहा, हा बॉल सीमारेषेलगत बाउन्स बॅक झाला, बॉल मागे आला, पुढे गेलाच नाही. ओहो हो, व्हेरी अनफॉर्च्युनेट. कदाचित फिल्डिंग करणाऱ्या टीम च्या मात्र प्रेमात हे मैदान जणू काही पडले की काय. सोनारीचं सुसज्ज हे क्रीडांगण आज आपण एन्जॉय करतोय. रायगड प्रीमियर लीगचं 6वं पर्व. ओव्हर द विकेट, हाही बॉल ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एका हातामध्ये हा झेल टिपण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये तुमच्या कमिटमेंटला फार महत्व आहे. कौशल गुरव हे खेळाडू आणि काय फिल्डिंगचं ॲथलेटिसिझम दाखवलं, चेंडूवरची नजर आणि हाय जम्प, संपूर्ण समर्पण आपल्याला पाहायला मिळालं. जिथे ऍज अ फिल्डर म्हणून त्याच्याकडे असलेलं हे 100% कमिटमेंट, हे एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. सुंदर अशी सुरुवात सुद्धा झाली आहे. धावसंख्या फक्त 2. पुढ्यात टाकलाय बॉल, पुढ्यातनं उचललाय, जसा आला तसाच पाठवलाय. स्ट्रेट बॅटनं गोलंदाजाच्या कानाला झिंझिने आणणारा षटकार. अशी गोलंदाजी तुम्हाला या क्रीडांगणावर डू ऑर डायच्या सिच्युएशन मध्ये नाही करता येणार. प्रयत्न मात्र करावे लागतील. आता अजून आणखीन काहीतरी चांगले प्रयत्न. बेटा बेट वेट ट्रान्सफर आणि बॉल फेकून दिलाय. जस्ट अ क्विक क्लिक आणि आलेला हा बेधडक या स्पर्धेमधील आजच्या रात्रीतला सर्वात आकर्षक सौंदर्यतेनं नटलेला भरलेला फटका चौकार. रंगला उत्सव खास खेळाडूच्या दमदार खेळाचा थरार रायगड प्रीमियर लीग वर सगळ्याचा विश्वास. निशांत कडवे, चेंडूवरची नजर आणि मिल्कत खर्चा खऱ्या अर्थानं हा मेरूमणी नावलौकिक खेळाडू. हा बॉल प्रश्नाचं फार छान उत्तर दिलं आता गोलंदाजानं. त्याने सांगितलं की माझ्याकडे गुणवत्ता आहे, त्याने सांगितलं माझ्याकडे पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे. कुशाग्र गोलंदाज साहिल आणि त्यानं त्याचा स्टॉक बॉल हाताळलाय. आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीनं सर्वोत्कृष्ट खेळ करणारा खेळाडू, ज्याच्याकडे जबरदस्त संयम आहे, क्रिकेटचा टेम्परमेंट ज्याला आपण म्हणतो. आज थोड्या मर्यादा आहेत. पहिले षटक आहे त्यामुळे फलंदाजांना पोषक वातावरण आहे.
कदाचित कमबॅक तो करेल पुन्हा एकदा. हाही बॉल वाईट युअर खतालाय, पंचांकडे त्यानं पाहिलं नाहीये आणि हा आहे गोलंदाजाचा कॉन्फिडन्स. सी फॉर क्रिकेट, सी फॉर कॉन्फिडन्स. त्यानं शूजनं ती मैदानावरची माती उधळली आणि त्याने सांगितलं की पहिल्या काही 2 चेंडूवर थोडी चूक झाली आणि तिथेच मात्र मार पडला. पहिल्या षटकाचा खेळ झाला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम युवी स्पोर्ट्स अलिबाग, बिनबाद 13. एक प्रीमियर लीग, रायगडच्या क्रिकेटला नवी ओळख देण्यासाठी एक प्रीमियर लीग, गावागावातील प्रतिभेला व्यासपीठ देण्यासाठी ही प्रीमियर लीग महाराष्ट्र आणि भारताच्या कानाकोपऱ्यात रायगडचं नाव पोहोचवण्यासाठी ही एक स्पर्धा, जिथे प्रत्येक चेंडू एक नवा अध्याय, एक नवी हिस्ट्री जनरेट करत असते आणि प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव, प्रत्येक एक घडामोड मात्र मैदानामध्ये एक वेगळी कहाणी असते, स्टोरी. हा बॉल अंगाचा वेध घेतोय. प्रश्न विचारलाय, हाऊ इज दॅट? अंपायर सेज नॉट आउट. नॉट आउट का? तर हाईट फॅक्टर इम्पॉर्टंट राहिलाय. पंचांनी तेच घेरलं आणि सांगितलं इट्स नॉट आउट. धावसंख्या स्थिर आणि स्तब्ध आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मध्ये गणेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेशने सुरुवात चांगली केली आहे. बॉल वेट वॉच अक्रॉस द लाईन इनटू द मिडल ओव्हर द डिफेन्स, येईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बेधडक तो आलाय, बेधडक तो ठोकतोय. षटकार. निमित्तानं या स्पर्धेचे दमदार आयोजक, कुशल आणि कुशाग्र असं नेतृत्व त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये जो कोणी आपली क्रिएटिव्हिटी, आर्ट, स्किल दाखवेल त्यांना मात्र नक्कीच बेस्ट सिनेमॅटिक व्हिडिओग्राफर अवॉर्ड या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या त्या प्रत्येक कलाकाराला, किंबहुना जर का तुमचा प्रथम क्रमांक आला तर मात्र नक्कीच कॅश प्राइज मिळणार. तब्बल 21,000 रुपये कॅश प्राइज. व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करत असताना @I महेश कडू ऑफिशियलला टॅग करावं लागेल, कोलॅबोरेट तुम्हाला करावं लागेल. आणि जर का तुम्ही जिंकलात तर मात्र RPL 2026 चे दमदार आयोजक महेश कडू साहेबांच्या वतीनं क्रिएटिव्हिटीसाठी तुम्हाला मात्र तुमच्या इनोव्हेशनसाठी तुम्हाला कॅश प्राइज तब्बल मिळणार 21,000 रुपये. त्याचबरोबर या संपूर्ण व्हिडिओला कॅप्चर करत असताना तुम्हाला काही ठराविक गोष्टी या संपूर्ण क्रीडांगणाच्या सभोवताली आहेत. म्हणजेच त्याच्यामध्ये महाराजांचा देखावा, व्यासपीठावर आलेले मान्यवर, आयोजन, हे संपूर्ण क्रीडांगणावरील 22 यार्डची ही विकेट, पॅव्हलिन बॉक्सेस, प्रेक्षक वर्ग, त्यांच्या हालचाल, त्यांचे हावभाव तुम्हाला मात्र टिपावे लागतील. तुम्ही जर का ते परफेक्ट कॅप्चर केले आणि एक परफेक्ट जर का तुम्ही एक व्हिडिओ बनवली आणि ती जर का आयोजकांना आवडली तर महेशजी कडू साहेबांच्या वतीनं कॅश प्राइज टोटल 21,000 रुपये मिळणार. फ्रेम मध्ये आपण यावेळेला हा बॉल वेट केला, वॉच केला, त्याच्यानंतर आक्रमण केलंय आणि इथे मात्र मैदानामध्ये तोडफोड, मार झोड फलंदाजी, प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, कारण धावांचा डोंगर इथं उभा केलाय. 91 धावा समोर असताना, डू ऑर डायची सिच्युएशन असताना, हिट आउट और गेट आउट, करो मरो अशा सिच्युएशन मध्ये मॅच असताना आम्हाला विदा करंदीकर सरांच्या मात्र काही ओली जरूर आठवतात. असे जगावे दुनियामध्ये आव्हानांचे लावण, तर असेल उत्कट विजयाची इच्छा, मार्ग तयाला मिरती 70, नजर रोखून नजरेमध्ये या खेळाला द्यावे उत्तर. आणि काय उत्तर दिलंय. हाही बॉल अगदी इम्प्रोवाइज फटका, फॉलिंग स्वीप आणि आलाय हा चौकार. टोटल स्कोर 28.
षटकामध्ये धावा आल्या 13. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या 5 चेंडूंमध्ये 2 चौकार 1 षटकार आले. 15 धावा कुठून काढल्या बॅटो अक्षय आणि निशांत. स्विचचा फटका, प्रीमिडिएटेड स्ट्रोक, डोक्यात ठेवलं होतं आणि डोक्यातला मैदानामध्ये एक्झिक्यूट केलंय आणि आलेला हा पुन्हा एकदा क्रिकेटचं धाडस, क्रिकेटचं शौर्य आणि क्रिकेटमध्ये तुमच्याकडे असलेलं ते स्किल दाखवत असताना चेंडूवरची नजर, त्यानंतर मात्र हँड आय हिटचं कॉर्डिनेशन, स्विच करणं आणि बॉलला जिथे फिल्डर नाहीये तिथून खेळून काढणं आणि इथे आलेला हा अजून एक लागोपाठचा तिसरा चौकार. टोटल स्कोर 4-2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. बिनबाद 32. रायगड प्रीमियर लीग क्रिकेटचा रंगला उत्सव खास खेळाडूच्या दमदार खेळाचा थरार रायगड प्रीमियर लीग वर सगळ्याचा विश्वास महेश कडू मित्रमंडळ व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रांचे मिश्रण असलेला परिसर म्हणजे उरण. उरणच्या सोनारी गावात रंगतोय आरपीएलचा थरार, दैदिप्यमान सोहळा. आरपीएलचे संस्थापक अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर यांच्या कल्पक कुशल विचारातून साकारण्यात आलेली ही संकल्पना रायगड जिल्ह्यातील असंख्य प्रतिभावंत खेळाडूंना एकाच व्यासपीठावर आणणारी ही स्पर्धा. 6व्या पर्वात सुद्धा तितकाच मोठा साखर तर थाटमाट, तेच सातत्य आणि वाढता उत्साह स्पष्टपणे जाणवतोय. हा व्हाईट बॉल आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर क्रीडा रसिक या रोमांचक खेळाचा मनसोक्त आनंद घेत असताना त्या सर्वांचं आपण करूया स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष मनस्वी स्वागत. वेलकम एव्हरीवन टू दिस मेगा ब्लॉकबस्टर इव्हेंट. आपण पाहताय रायगड प्रीमियर लीगचा हा मोठा थरार. रायगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं आज या स्पर्धेचं 6वं पर्व. हा बॉल बराच दूर होता, पंचांकडे पाहतायत, परंतु हा बॉल असणार आहे तो डॉट बॉल. पंच सांगतायत की हुकलेला तो प्रत्येक बॉल हा वाईट नसतो आणि आलेला हा डॉट बॉल. आपण चर्चा करत होतो या संपूर्ण स्पर्धेचे बॅटिंग टीम कडनं हा रिव्ह्यू घेतला. आपण पाहूया. आपण चर्चा करत होतो या स्पर्धेचे शिल्लेदार रायगड क्रिकेट असोसिएशनची मान्यता मंगेशजी वाकडीकर सरांचा उल्लेख करायचा झाला तर आरपीएलचे ते प्रेसिडेंट तेजस्वी म्हात्रे उपाध्यक्ष, अर्थातच क्रिकेटच्या अप्रतिम खेळाडू आणि राकेशजी गायकवाड साहेब आज आवर्जून त्यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अध्यक्ष रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशन प्रशांतजी खानावकर, उपाध्यक्ष रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशन, सर्वांच्या खरतर कल्पक बुद्धिमत्तेतनं रायगड प्रीमियर लीगची संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीतच आपण मागच्या काही 6 पर्वांचा उल्लेख केला. कसलखंडच्या क्रीडांगणावर पहिलं पर्व मुहूर्तमय रोवली गेली. मागची त्यानंतरची 3 पर्व आपण पाहिली पनवेल आणि अर्थातच घरच्या क्रीडांगणावर शिरडोनच्या, आणि त्यानंतर मागचं पर्व आपण ओवेपेठ खारघरच्या क्रीडांगणावर पाहिलं. आणि आज 6व्या पर्वामध्ये हा मान, हा स्वाभिमान आणि आज उरण टेनिस क्रिकेटला मिळालेला हा मान आपण पाहताय. एकंदरीतच आपण चर्चा करतो महेशजी कडू साहेब, त्यांच्या सोबतीनं त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. मगाशी जी खरं तर नावे आपण घेतली, अपडेट केली, अर्थातच सहआयोजकाच्या भूमिकेमध्ये प्रणितजी कडू, त्याच्यामध्ये सर्वांचा उल्लेख करत असताना मी प्रशांत दादा कडू आणि संकेत कडू यांचाही उल्लेख करू. प्रणित कडू, प्रतीक कडू, प्रशांत कडू, जितेश कडू, सत्यम तांडेल, सुनील कडू, नरेश कडू, तुषार ठाकूर, सुमित घरत, मनोज कडू, प्रशांत कडू, यश कडू, संकेत कडू, यज्ञेश ठाकूर आणि अनेक युवा आणि युवकांच्याच खरं तर सहकार्यातनं आज आपण पाहता एक पॉलिटिकल लीडर, एक समाजसेवक, माजी सरपंच आणि हा फेअर बॉल आहे. येस, जिज्ञासू, अभ्यासू असं नेतृत्व, महत्वाकांक्षी नेतृत्व या 6व्या पर्वामध्ये पाहायला मिळतंय. मॅचकडे आपण थोडंसं वलन घेतोय. हाही बॉल पेस ऑफ केलं होतं, परंतु आता लाईन मिस करताय. गोलंदाजाच्या चेहऱ्यावर थोडं स्मित असे. व्हाईट बॉलना धावसंख्येमध्ये होईल भर. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 34 या आकड्यावर. 34, 91 धावांचं एक मोठं टार्गेट आहे आणि हे टार्गेट चेस करत असताना बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं पार्टनरशिप बिल्ड करावे लागतील. युबी स्पोर्ट्स अलिबाग आणि याच दरम्यान चकमक आणि या चकमकीमध्ये साहिल मिस्टर एसपीएल त्यानं मात्र ही विकेट संपादित केली आहे. बॅटर क्रमांक 1 महत्वाचा शिल्लेदार निशांत कडव बॅक टू द डगआउट.
अग्रिकोल्यांची कुलदेवता एकविरेला आपण वंदन केलं. मैदानामध्ये एक्झॅक्टली काय घडलंय, मिस्टर ISPL गोलंदाज साहिल न मात्र सांगितलं की शेवटानंतर एक नवीन किनार, एक नवीन सुरुवात जरूर असते. काल्या ढगाला एक चंदनी किनार जरूर सापडते. कधी आशा सोडू नका. जीवनात आणि खेळात आणखी एक शक्यता ही नक्कीच असते. जरी पहिल्या 2 षटकांमध्ये मार पडला तरी सुद्धा तो प्रयत्न करणं थांबवणार नाहीये. या सामन्यामध्ये दोन्ही टीम्सना जिंकायचंय. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. हे ठणकावून त्यानं मैदानामध्ये सांगितलंय. आता मात्र नवीन गोलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. इन ॲट नंबर 3 आदर्श पाटील. हा बॉल बराच दूर आहे, इनसाइड आउट खेळायचं होतं, परंतु बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. पंच आम्हाला सांगतायत गणेश पाविस्कर सर की हा बॉल वाईड आहे. ऑनफिल्ड पंच गणेश पाविस्कर उचललाय, मारलाय, फेकलाय, एक्स्ट्रा कव्हर रिझन क्लिअर केलंय. आलेला हा षटकार. अतिथी कक्षातून भारतीय जनता पार्टीचे तमाम मान्यवर या कार्यक्रमातून प्रस्थान करतील. आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ या स्पर्धेमध्ये खर्ची घातली. खरं तर महेशदादा कडू यांच्या समेत सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या या झेंड्याखाली एकत्रितरित्या काम करणारे सगळे हे पदाधिकारी आहेत. सन्माननीय विद्यमान लोकप्रिय आमदार महेश शेठ बालदी साहेबांच्या विश्वासावर काम करणारे हे सगळे पदाधिकारी आजच्या या स्पर्धेमध्ये आपल्याला त्यांची उपस्थिती बघायला मिळाली. त्यांचा आपण मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. आतापर्यंतच्या प्रवासामध्ये 4 चेंडू वाईट फेकलेत अशी माहिती आज आमचे स्टँडिंग गुणलेखक अजित दादा तांडेल आम्हाला देत असताना. ओव्हर द विकेट, नेक्स्ट बॉल. यावेळेला हाही बॉल शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉटवर अदलला, ऑन साइडला ड्राईव्ह केलं बॉलला. काऊ खॉन ऑर्थोडॉक्स कॅचिंग पोझिशन मध्ये फिल्डर होते, परंतु बॉल जमिनीला घरंगलत गेलाय. धाव मिळेल ती फक्त एक रणसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. स्क्रीनवर 24 इव्हेंट्सच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. 43 गडीबाद झालाय तो फक्त एक. आदर्श पाटील खेळतोय 7 या आकड्यावर. 5 चेंडू 13, 200हून अधिक स्ट्राईक रेटनं खेळ करतोय अक्षय म्हात्रे. आता जिंकण्यासाठी टार्गेट इथं पुन्हा एकदा रिवाइज झालंय. 20 चेंडू आणि 48. 20 चेंडू 48. मैदानामध्ये क्षेत्ररक्षकांमध्ये फेरबदल झालाय. अगदी आपण पाहिलं तर डीप लॉंग ऑफ मधनं फिल्डर मात्र कॅचिंग पोझिशन मध्ये, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध. वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर, नाव आहे अनिकेत. हा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला, बॉल हवेमध्ये, उंच माझा झोका सरळ गेला तो फिल्डरच्या हातामध्ये आणि पकडलेला हा अजून एक सुंदर आणि साधा सोपा झेल पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्क्रीनवर आपण काही क्षणचित्र पाहताय. पुन्हा एकदा या फ्रेम मध्ये आपण राकेशजी गायकवाड साहेबांना आपण पाहताय. त्यांचे समवेत आजच्या स्पर्धेचे ऑफिशियल समालोचक, रायगड समालोचन असोसिएशनचे सर्व सदस्य मच्छिंद्र पाटील सर, रोशन पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थानं गुणवान गुणलेखक, आंतरराष्ट्रीय गुणलेखन ज्यांना केलं ते अर्थातच कांचन पालकर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही फोटोग्राफ्स कॅप्चर करत असताना झेल मात्र अप्रतिम टिपलाय. मैदानामध्ये अस्मानी सुलतानी संकटांना लिलिया पार करून यशाचा दीपस्तंभ उभारणारे अनेक रायगड क्रिकेटमध्ये ज्यांच्या नावाचा बोलबाला राहिलाय, ज्यांच्या नावाचे एक वेगळे ठसे उमटलेत, असे स्टार खेळाडू त्यांचा आज आपण खेळ पाहताय. रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपण अपडेट करूया. इक्वेशन आहे त्या 19 चेंडू आणि 48. 19 चेंडू 48. तसं पाहिलं गेलं ना तर मॅथमॅटिकली सोपं आहे, परंतु क्रिकेट हा आकड्यांचा खेळ जरी असला ना तरी सुद्धा हा क्रिकेट हा दबावाचा खेळ आहे. मनोवैज्ञानिक दबाव, आणि तो मनोवैज्ञानिक दबाव घेऊन मैदानामध्ये आलाय फलंदाज इन ॲट नंबर 5, नाव आहे मंथन डाकी. हा शिवरेचा हा खेळाडू मागच्या मॅच मध्ये त्याचा परफॉर्मन्स अफलातून राहिलाय आणि आता त्याला मात्र नक्कीच तग धरून उभं राहावं लागेल. थोडी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, पेशन्स सोबत थोडंसं आक्रमण सुद्धा करावं लागेल. क्रिकेट इज अ गेम ऑफ कॅल्क्युलेशन. क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे जिथे तुमच्या कॅल्क्युलेशनला फार महत्व आहे. आतापर्यंतच्या प्रवासामध्ये
काही व्हाईट बॉल कन्सिडर करता 9 चेंडू फेकलेत आणि हे षटक इथे संपलंय. 2 षटकांचं स्पेल संपला साहिलचं. धावा त्यानं खर्च केला फक्त 24. गडी त्यानं बाद केले 2. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल आपण म्हणूया, संमिश्र गोलंदाजी आपण म्हणूया. आणि मॅच मध्ये आता रंग भरत असताना फायनल 3 ओव्हर इक्वेशन आहे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 48 धावांची गरज मैदानामध्ये. ड्रिंक्स ब्रेक होताना आपल्याला पाहायला मिळेल. कुणी कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, एन्जॉय करत राहा रायगड प्रीमियर लीगचा हा थरार. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे मास्टरकडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. खेळाडू कक्षाच्या बाजूला खेळाडू जे आहेत ते सीमारेषेच्या अगदी बाहेर आलेले आहेत. त्यांना विनंती राहील आपण खेळाडू कक्षाच्या मागच्या बाजूला जायचं आहे. जो स्टँड आहे त्याच्या बाहेर जायचं आहे. सहकार्य करा. मॅचची इंटेन्सिटी वाढली आहे, मॅचचं मॅग्निट्यूड वाढलंय आणि मॅच मध्ये आता दोन्ही टीम्स कडनं शर्थीचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतील. सामना हाय व्होल्टेज होईल हाही यात शंकाच नाहीये, कारण दोन्ही टीम्स कडे दमखम आहे. एका बाजूला युबी स्पोर्ट्स टीम अलिबाग आणि एका बाजूला MT फाउंडेशन टीम कर्जत. अलिबाग की कर्जत, कर्जत की अलिबाग. आता नवीन गोलंदाज त्याचा नवा दमखम घेऊन येईल मैदानामध्ये. धावा त्यांना रोखायचे आहेत. 18 चेंडू आणि 48 धावा. आता 2 षटकं पूर्वार्धाची जर का आपण पाहिली ना तर ती मात्र संपली. आणि अर्थातच पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकांमध्ये आपण जर का धावा पाहिल्या तर मात्र धावांचा थोडा आलेख वाढता होता. तिसऱ्या षटकामध्ये जर का आपण पाहिलं तर तो आलेख थोडासा ग्राफ खाली गेलाय. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 19 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 11. संमिश्र गोलंदाजी साहिलनं थोडं कमबॅक केलंय. टोटल स्कोर आतापर्यंतच्या प्रवासामध्ये 2-43 and this is going to be a high voltage drama. हा बॉल पुन्हा एकदा फुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक, कॅच ड्रॉप. मोठा प्लॅटफॉर्म, मोठा थाटमाट आणि अशा सिच्युएशन मध्ये मॅच क्रुशियल मोमेंटला आहे. त्यामुळे तुम्हाला असे साधे सोपे झेल मात्र नक्कीच टिपावेच लागतील, पर्याय नाहीये. कॅच ड्रॉप झालाय आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर मात्र नक्कीच पाहूया आपण या सुटलेल्या झेलचा उपद्रव पाहायला मिळेल का. 44 क्रंच आवाज आलाय. ऋषी ठोंबरे दुसरा बॉल व्हेरिएशन आपण पाहताय. मच्छिंद्र पाटील सर आमच्या उजव्या अंगाला आहेत. मगाशी कॅच ड्रॉप झाला सर. असं जेव्हा प्रात्यक्षिक मैदानामध्ये होतं तेव्हा फिल्डिंग युनिटवर बरेच प्रश्न मात्र उचलले जातात. कॅच ड्रॉप झाला परंतु मैदानामध्ये गोलंदाज त्याच्याकडे जबरदस्त दमखम आहे. तो सांगतोय आम्ही मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करू, धावांना रोखू, धावांना थांबवू, क्षमवू. आता इक्वेशन आहे 16 चेंडू आणि प्रत्येका चेंडू गणिक 3 धावा असं इक्वेशन, कॅल्क्युलेशन 47 धावा. यावेळेला हा मिस्टामिक स्ट्रोक ऑन साइडला बॉल गेलाय अलॉंग द ग्राउंड डीप काऊ कॉर्नर मध्ये. मिळेल ती फक्त 1 धाव. एकेरी दुहेरी धावसंख्येनं धावफलकावर मात्र तितका दबाव हा निर्माण होणार नाहीये. किंबहुना चौकार षटकारांची अपेक्षा आहे, चौकार षटकारांची गरज आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ते चौकार षटकार मॅच मध्ये थोडी कमबॅक करून देतील बॅटिंग टीमला. आता पारडं जड झालंय बॉलिंग युनिटचं. अजूनही 15-46 असं इक्वेशन. अक्रॉस द लाईन, इनटू द मिडल, ओव्हर द डिफेन्स. यावेळेला हा प्रयत्न जर का आपण पाहिला तर हे संपूर्ण समर्पण आहे, हे संपूर्ण धाडस आहे. धाडस, साहस, जिद्द, चिकाटी आणि क्रिकेटचा कॉन्फिडंट षटकार वाजव.
तसं पाहायला गेलं तर गोलंदाज आता स्वतःशी संवाद करतोय की माझी काय चूक होती. चेंडू तर चांगला होता, कारण गुडलिन स्पॉट वरचा बॉल अक्रॉस द लाईन मिडल करणं हे तितकं सोपं काम नाहीये. ते सोपं करून दिलं आणि फलंदाज सांगतो की दिस इज समथिंग स्पेशल, ही माझी खासियत आहे. आणि जितका तो उंच गेला होता ना तितका लांबही गेला होता आदर्श पाटील. त्याचा हा पेटंट स्ट्रोक आहे फॉलोइंग, ज्यानं अप्रतिम धाडसानं चेंडू नभांगणामध्ये पाठवलाय. आता अजूनही 40 काढायचे. हा ही बॉल, हा फटका म्हणजे इशारा आहे, गोलंदाज सावध राहा, पुढे धोका आहे. बॉल छुमंतर षटकार. शक्तीचं प्रदर्शन केलंय. पुढ्यात टाकलेले बॉल, ज्याला आपण म्हणतो की हिटिंग झोन मध्ये चेंडू पडलेत ना, मग त्याला मार पडणार यात शंकाच नाहीये. फायर रॉकेट लॉन्च केलाय टीमचा कॅप्टन सर सेनापती, परंतु हा बॉल उंच भरपूर गेलाय आणि झेल टिपलाय. मोक्याच्या क्षणाला मॅच मध्ये इट कॅन बी अ क्रंच मोमेंट. सायलेंट झाले संपूर्ण डगआउट, कारण 2 षटकार आले आणि त्यानंतर विकेट संपादित केले. गोलंदाजाचं ऋषीचं आपण करूया कौतुक, त्यानं मात्र संयम ढासलू दिला नाही आणि जिथे मात्र आपण पाहताय की नेक्स्ट बॉलला ही मोठी विकेट, प्राइस विकेट, मोठा मासा गळाला लागलाय. षटक क्रमांक 3 मध्ये ऋषी ठोंबरे शेवटच्या बॉलवर मिळालेली ही प्राइस विकेट आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र इक्वेशन अजून काही आपण पाहताय, उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 34 ची गरज आहे. चला फिल्डिंग लगेच सजून घेतील. चला प्रणीतचं कदाचित त्याने ऐकलं लगेच. मच्छिंद्र सर, कसं म्हटलं जातं की पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करी भगवंत. त्याची आपण कदाचित झोपही ब्रेक केली असावी, कारण रात्रीचं त्यांचं हे बागडण्याचं क्रीडांगण आहे, जिथे आपण आज रात्रीच्या क्रिकेटला घेऊन आलोय. लढत राहावं लागेल, लढत राहावं लागेल, काहीही झालं लढत राहायचं. स्वागत आहे रणभूमीतल्या रणधुरंधरांचं. ही फक्त स्पर्धा नाहीये, स्टँडर्ड मेंटेन केलंय, हे माइलस्टोन मेंटेन केलंय. रायगड प्रीमियर लीग 12 चेंडू 34 धावा. ध्येय गाठणं सोपं नाहीये. रस्ते काय काय हिरावून घेतात हे फक्त प्रवाशालाच माहिती असतं. ओ हा बॉल वेट वॉच पुल पुल पॉवरफुल डिलाइटफुल, आणि त्याचा तो फेवरेट स्ट्रोकच आहे. हिटिंग झोन मध्ये बॉल आणि ह्या शिवरे ब्रँड दाखवलं त्यांनी पहिलाच क्लास फटका षटकार. मंथनच्या बॅटमधनं मोस्ट अवेटेड षटकार आलाय. मॉडर्न टेनिस क्रिकेटचा आविष्कार आलेला हा षटकार. आता फलंदाज षटकार चौकारानंच प्रत्युत्तर देतोय. गोलंदाजाला कमबॅक करून द्यावं लागेल. 11-28 असं इक्वेशन आहे. लाईन मागे, टप्पा मागेच खेचलाय. जणू काही बॉलला थोडं वेरिएट केलं, जणू काही बॉलचा पेस ऑफ केला, जणू काही फलंदाजाचा स्टान्स, त्याचं शॉट सिलेक्शन प्लस मायनस त्याला ठाऊक आहे फलंदाजाकडे कोणता फटका सजवणार आहे तो, आणि म्हणूनच हा अंदाज त्याचा अगदी पक्का ठरलाय. 10-28 यावेळेला इनसाइड आउटचा फटका आणि आलेला हा गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्यूट केलंय आणि आलाय अजून एक चौकार. आता 9 चेंडू आणि 24 धावा.
सूचना आहे फिल्डिंग टीम साठी, त्यामुळे टीम मीटिंग झाली आहे कशी गोलंदाजी करायला हवी. अनिकेतला मात्र थोडस कान मात्र कन्व्हर्सेशन देत असा. सिनियर खेळाडू काही झालं तरी प्रयत्न सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, नावे ठेवली तुम्हाला कोणीतरी, काही हो, आपल्या चांगल्या कामात मग्न राहा. मॅच मध्ये पुनरागमन करणं हे तुमचं काम आहे आणि ते तुम्हाला करावं लागेल. शेंडू तुटो वा पारंबी तुटो, डेस्टिनी गाठायची आहे आणि ती गाठावीच लागेल. हाही बॉल वाईट फेकलाय. आता थोडस प्रेशर आहे, दबाव. या दबावामध्ये मोठमोठ्या खेळाडूंची सिट्टी वाजताना आम्ही पाहिले आणि आता हा दबाव प्रस्थापित झालाय गोलंदाज अनिकेत मोखलकडे. परंतु त्यालाही ठाऊक आहे पुनरागमन कसं करावं आणि तो करेल जरूर. मॅच कशी असायला हवी, मॅच रफ अँड टफ पाहिजे, सामना अटीतटीचा हवा. हा सामना हाय व्होल्टेज शेवटच्या चेंडूपर्यंत गेला पाहिजे अशी रसिक प्रेक्षकांची अपेक्षा आहे. त्यामुळे हाही बॉल सरळ बॅटनं खेळलाय आणि सरळ बॅटनच या भव्य व्यासपीठाला मानवंदना देणारा, मंथन डाकीचा पेटंट, त्याचा हा क्लास दाखवणारा फटका षटकार. स्क्रीनवर आपण काही सिनियर खेळाडू, काही ज्युनियर खेळाडू आणि अनिकेत मोकलला थोडस नॉलेज ट्रान्सफर करत असताना, थोडस त्याला मोटिवेशन देत असताना, त्याला मात्र नक्कीच मॅच मध्ये कसं पुनरागमन करावं, पुढची रणनीती प्लॅन आहे थोडासा ऍब्सोल्यूट फेल ठरलाय मच्छिंद्र पाटील सर. आता प्लॅन बी तुम्हाला एक्झिक्यूट करावा लागेल आणि तो प्लॅन बी कसा असेल याची प्रतीक्षा रसिक प्रेक्षकांना असणार. काही कुजबूज सुरू आहे की बॉल समोर टाकू नका, थोडे मागे टाका, वाईट यॉर टाका, अंगाचा वेध घेणारा बॉल. चला पटकन फिल्डिंग सजवून घ्या. टाइम अलर्ट आम्ही देतोय. 91चं टार्गेट आहे, इक्वेशन आहे, 8 चेंडू आणि 17 धावा. ते म्हटलं जातं ना, विद्या विसरावी, चाक रुतावं, कवच कुंडले काढून घ्यावी, तरीही हिमतीनं रणांगणावर ठाम उभं राहावं लागेल आणि तो खेळाडूचा खरा पुरुषार्थ आहे. त्या पुरुषार्थानं खेळाडूंना तुम्हाला मैदानामध्ये उभं राहावं लागेल, शेवटपर्यंत झुंज द्यावी लागेल. योद्ध्यासारखे बी फायटर अनिकेत. हाही बॉल यावेळेला पुन्हा एकदा शॉट ऑफ अ गुड लेन स्पॉटवर. इट वॉज नायदर शॉट, इट वॉज नायदर ऑन अ गुड लेन स्पॉट. हार्ड लेन ज्याला आपण म्हणतो, जिथे आपण पाहता की इथे हा बॉल जर का आपण पाहिला तर अक्रॉस द लाईन आलो, ते बॉलला प्रॉपर मिडल करता आला नाही, मिस टायमिंग स्ट्रोक झाला, बॉल गेला ऑन साईडला, मिडल ती फक्त एकच धाव. आता इक्वेशन आहे 7 चेंडू आणि 16 धावा. मॅच मध्ये खर तर यू टर्न, मॅचचं बऱ्यापैकी चित्र आणि मॅचला थोडंफार होईना क्लिअर करण्यासाठी आता फलंदाज जितका दबाव आहे ना, तो दबाव मात्र आता घेतील. स्प्रिंट ज्याला आपण म्हणतो ना, मच्छिंद्र पाटील सर आपल्याला, मी 21 किलोमीटर धावतो, शेवटच्या टप्प्यामध्ये थोडं स्प्रिंट मारावी लागते जेणेकरून आपला नंबर पुढे येईल. शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल पेस ऑफ केले, व्हेरिएशन केलंय, व्हेरिएशन फसवलंय, चकवलंय, घर 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 फिरवलंय. फ्रस्ट्रेशन बघा गोलंदाजाचं. त्याने पुन्हा एकदा मैदानावर मात्र शूज न ती माती उडवली. त्यानं सांगितलं की एक्झॅक्टली काय घडलं, ज्या चुका झाल्या. कधी कधी शेवट आपल्याला हवा असतो तसा होत नाही, कारण त्याचं असं आहे की आपण सुरुवात जशी हवी तशी करत नाही. सुरुवातीला थोड्या चुका झाल्या, हिटिंग झोन मध्ये चेंडू पडले, काही खऱ्या अर्थानं फुल ओव्हर लेनचे बॉल पडले, काही ओव्हर पिच चेंडू पडले आणि त्याच्यावर मात्र मार पडला. आता इक्वेशन आहे जिंकण्यासाठी बॅटिंग टीमला युबी स्पोर्ट्स अलिबाग 6 चेंडू आणि 16 धावा. 6 चेंडू 16 धावा, 16 धावा 6 चेंडू. कोणता संघ या स्पर्धेला निरोप देईल आणि कोणता संघ या स्पर्धेमध्ये त्यांचा पुढचा प्रवास निश्चित करेल. एका बाजूला टीम कर्जत तर त्यांच्या विरोधात टीम अलिबाग. युबी स्पोर्ट्स टीम अलिबाग की आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशन टीम कर्जत. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 16 असं इक्वेशन आहे. थोडी रिस्क घ्यावी लागेल आता फलंदाजाला, कारण पहिल्या 2 चेंडूवर किमान 4 किंवा 6 आल्या तर कदाचित मॅचचं प्रेशर, मॅचचा दबाव आणि मॅचचं मॅग्निट्यूड थोडस चेंज होईल. आणि क्रिकेट हा जसा आकड्यांचा खेळ आहे तसा प्रेशरचा खेळ आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावा असं इक्वेशन फ्रेम मध्ये आपण गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचं अंतिम अखेर गणेश घारे ओव्हर द विकेट. पहिला बॉल ज्या गतीनं आलाय
त्याच गतीनं पाठवलाय. आयुष्यात आणि खेळात चौकटी पलीकडे झेप ही घ्यावीच लागते आणि त्यानं पहिली झेप घेतली, तीही गरुड झेप. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. चला आता पुन्हा एकदा मीटिंग झाली आहे. फिल्डिंग टीमला आम्ही थोडं सूचित करू की टाइम मॅनेजमेंट आपल्याला करायचं आहे, त्यामुळे मेक इट लिटिल फास्ट. थोडे आपण घाई करूया. वेल कुणासाठी थांबणार नाहीये. फलंदाज चेहऱ्यानं जर का बघितला ना तर थोडं शांत भासतोय. शांत भासतो जरी तुला मी अंतरात या वादळ आहे, मग्न जाहल्या माझ्या नयनी तव स्वप्नांचे काजल आहे. स्वप्नांचं खऱ्या अर्थानं काजल घेऊन मैदानामध्ये उतरलाय. मंथन डाकी आणि सोबतीनं साहिल मिसल. पुनरागमन पुनरागमन करावं लागेल गणेशला. पुनरागमन तर करून द्यावंच लागेल, पर्याय नाहीये ना. डू ऑर डायची सिच्युएशन आहे. किमान एक डॉट मो. ओ हा बॉल मिस्टामिंग शो. फिल्डर पोहोचतील का? नाही. एक तर मिळाली. दुसरीचा प्रयत्न स्वर्ण मृगाच्या चपलाईनं पलत धावत सुटलेत आणि या धावा सुद्धा काढल्या. धावा काढाव्याच लागतील ना. प्रयत्न तुम्हाला जिक्रीचेच करावे लागतील. मगाशी त्याच गोष्टीची चर्चा झाली. शेवटपर्यंत जो लढेल कदाचित त्यांच्या पदरी यश नक्की येईल. संघर्ष केल्याशिवाय कुणी महान होत नसतं. जितके घाव तितकी चमक, जितकी चमक तितकी चकमक. या चकमकीमध्ये आता इक्वेशन आहे 4 चेंडू आणि 8 धावा. 4 चेंडू हा 8 धावा असं इक्वेशन असताना बॅटिंग करणाऱ्या टीमकडे थोडासा प्रेशर रिलीज झाला, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. ध्येय गाठणं हे सोपं काम नाहीये. आणि हा अजून एक डॉट बॉल. मॅच हाय व्होल्टेज 24 युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आता सध्याच्या सिच्युएशन मध्ये 6000 व्ह्युअर्स या मॅचला एन्जॉय करतायत. स्वागत आहे सर्वांचं. आणि अजूनही तुम्ही आमच्या या फॅमिलीला जॉईन झाले नसाल तर क्लिक करा त्या सबस्क्राईब बटनवर. अँड वेलकम टू 24 लाईव्ह युट्यूब फॅमिली. वेलकम एव्हरीवन. स्वागत आहे सर्वांचं. हा बॉल और फिर से लॉंग ऑफला ऑफ ड्राइव्ह. फिल्डर आहे, झेल टिपतील. फलंदाज बाद. आता क्रुशियल मोमेंटला हा फलंदाज बाद झालाय. इक्वेशन आहे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र मॅचला रिझल्ट 8 धावांची गरज. क्या बात आहे, क्या बात आहे. आमचे संगणक आपल्याला मराठीमध्ये सांगितलं ना सर, किती कठीण आहे ना. म्हणजे आम्ही तर IT क्षेत्रात काम करत असताना प्रत्येक एका त्या इंग्रजी शब्दाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करणं हे भरपूर चॅलेंजिंग आहे. पण आज आम्ही ते आव्हान स्वीकारलं. आयोजकांचं खरं तर आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू, कारण आज आपल्या सर्वच मराठी आणि महाराष्ट्रासाठी मात्र महत्वाचा शुभ दिन सुद्धा. थोडी चर्चा होईल. हा तिसरा सामना आहे जो सामन्याचा रिझल्ट साठी शेवटच्या टप्प्यामध्ये 2 चेंडू 8 असं इक्वेशन आलंय. लढत राहावं लागेल. 2 चेंडू 8 धावा 2 चेंडू. नवीन फलंदाज मैदानामध्ये नावाचंच त्याच्या विजय घाणेकर. खर तर ते विद्यमान सरपंच आहेत, परंतु क्रिकेटच्या अप्रतिम खेळाडू. मैदानामध्ये थोडासा तलेकर या गावाला बिलोंग करत असताना थोडा दबाव घेऊन आलेत. जबाबदारीचं ओझं घेऊन आलाय. गोलंदाज गणेश तयार आहे. हा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. 2 मिळाल्या तर शेवटच्या टप्प्यामध्ये उरतील 6. आणि इथे एक्झॅक्टली काय घडलंय. आता मात्र षटकार जर का आला तर मात्र होईल सुपर ओव्हर. रसिक प्रेक्षकांना आपण विचारूया, कोणाला शेवटच्या टप्प्यामध्ये ही तिसरी मॅच सुपर ओव्हर पाहिजे. सिट्ट्या वाजवा, सिट्ट्या आल्या. तिकडनं सिट्ट्या आल्यात सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या स्टँड कडनं. त्या नावानं खरं तर ते कक्ष भरलंय. आज जवळजवळ 1 2 3 4 5 6 स्टँड्स आहेत. संपूर्ण स्टँड्स मात्र भरगच्च भरलेत. रसिक प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतायत. शेवटच्या टप्प्यामध्ये सामना हाय व्होल्टेज होतोय. सामना अटीतटीचा आहे. मॅच मध्ये आता रंग भरण्यासाठी फलंदाज 1 चेंडू 6 धावा जर का त्यानं ठोकल्या तर मात्र सामना होईल टाय.
हजारो क्षणांनी सजलेला हा प्रवास, आयोजकांची मेहनत, खेळाडूंची जिद्द, प्रेक्षकांचं खेळाप्रती असलेलं प्रेम, या सर्वांनी मिळून हा एक क्रिकेटचा सोहळा खऱ्या अर्थानं महोत्सव बनवलाय, एक इव्हेंट बनवलाय. आणि या खरं तर शेवटच्या टप्प्यामधील काही थरार आज आपण अनुभवतोय. स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय एक चेंडू आणि जिंकण्यासाठी निर्णायक विजयासाठी 7, आणि जर का 6 मारल्या तर मात्र मॅच होईल टाय. आणि त्याच्यामुळे मात्र नक्की सुपर ओव्हर खेळवली जाईल. आणि इट्स इलेक्ट्रिफाईंग ॲटमॉस्फिअर हिअर ॲट दिस ग्राउंड. कधी कधी खेळात मच्छिंद्र सर असं असतं ना, इट्स सो क्लोज, आणि कधी कधी असं असतं इट्स सो फार. मगाशी असं वाटत होतं की मॅच लवकर फिनिश होईल, परंतु आता वाटतंय की या मॅच मध्ये खरं तर भरपूर दूर गेलेत बॅटिंग करणारी टीम. एक बॉल 7 धावांची गरज. ओ हा डॉट बॉल. गोलंदाजाचं आपण कौतुक करूया. गणेश घारे प्रसिद्धीच्या झोतात आलाय, प्रकाश झोतात आलाय. उमरोलीचे गणेश घारे मात्र नक्कीच या मॅच मध्ये धावा त्यांना डिफेंड केल्या. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि अर्थातच या मॅच मध्ये शेवटचा बॉल स्क्रीनवर आपण ऍक्शन रिप्लेच्या साह्यानं पाहताय. अगदी या मॅचचा रिझल्ट शेवटच्या टप्प्यापर्यंत गेला आणि रसिक प्रेक्षकांना जसा सामना हवा होता, उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना, आणि तसाच रंगला. करू आम्ही मायक्रोफोनवर परिवर्तन. इन्व्हाइट करू शब्दांचे जादूगार, मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांवरचं असलेलं त्यांचं प्रभुत्व. पेशानं ते शिक्षक आहेत, परंतु खऱ्या अर्थानं नम्रता हा पहिला एक गुण त्यांच्याकडे आहे. तो गुण मात्र मच्छिंद्र सरांचा आम्हाला थोडासा हवाय असं आम्ही जरूर सांगू आणि त्यांच्याकडे मायक्रोफोन हँडओव्हर करू. आम्ही त्या अगोदर आमचे साथी गुणलेखक आम्हाला अपडेट करतील की या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, सामनावीर